Good morning, students. Your last फ्रेडमध्ये आपण डिफरन्सिएशन्स टॉपिक्समधला एक्झरसाइज 9.2 यामधला क्वेश्चन सेकंड पाहिलेला आहे. आज आपल्याला थर्ड क्वेश्चन्स पाहायचा आहे. थर्ड क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन्स मल्टिप्लिकेशनवरती डिपेंड आहे आणि मिक्सिंग, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन यावरती डिपेंड हा टॉपिक्स आहे. या टॉपिक्सचा आपल्याला एक्झाम्पल्स जे आहेत ह्या पॉईंटवरती आपल्याला एक्झाम्पल पाहिजे आहेत. डिफरन्शिएट द फॉलोविंग फंक्शन्स विथ रेस्पेक्टिव्ह एक्स. आता दिलेले जे फंक्शन्स काय आहेत ते एक्सच्या विथ रेस्पेक्टिव्ह आपल्याला सॉल्व करायचे आहेत. त्यातलं फर्स्ट फंक्शन इथं ॲडिशन, मल्टिप्लिकेशन्स, सबट्रॅक्शन म्हणजे मिक्स दिलेला आहे आपल्याला. y इज इक्वल टू रूट एक्स स्क्वेअर इंटू रूट एक्स प्लस एक्स रेज टू 4 इंटू लॉग एक्स असं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर आपण पहा, हे एक्झाम्पल आपण सॉल्व करण्यासाठी y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इन रूट एक्स प्लस एक्स रेज टू 4 इंटू लॉग एक्स. या रूट एक्सला आपण चेंज करू शकतो. याला आपल्याला असं लिहिता येतं एक्स स्क्वेअर इंटू एक्स रेज टू 1/2. रूटला आपल्याला काय लिहिता येतं एक्स रेज टू 1/2 लिहिता येतं क्यूब रूटला. तर एक्स स्क्वेअर इंटू एक्स रेज टू 1/2 हा एक्स रेज टू 2 प्लस 1/2 ह्यांची दोन्हीची ॲडिशन आपण इंडेक्सचा रूल वापरला तर ती आपल्याला करायची आहे. इथं आपण लिहिलं आहे डिफरन्शिएट विथ रेस्पेक्टिव्ह एक्स करून घेतला. dy अपॉन dx इज इक्वल टू dx स्क्वेअर इंटू रूट एक्स प्लस एक्स रेज टू 4 इंटू लॉग एक्स. एक्स रूटला आपण एक्स रेज टू 1/2 काय म्हणलं आणि 2 प्लस 1/2 ह्यांची ॲडिशन आपल्याला काय मिळून जाईल एक्स रेज टू 5/2. एक्स रेज टू 5/2चं सेपरेट डेरिव्हेटिव्ह मांडलं इथं प्लस असल्यामुळं आणि एक्स रेज टू 4 इंटू लॉग एक्स याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह आपण मांडून घेतलं. आता हा ॲडिशनमध्ये कन्वर्जन आता पण एक्स रेज टू 4 इंटू लॉग एक्स हे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे ह्यांच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन रूल वापरावा लागेल. मग एक्स रेज टू 5/2 याचं डेरिव्हेटिव्ह 5/2 समोर यायचं आहे आणि 5/2 मधून 1 मायनस केलं तर एक्स रेज टू 3/2 राहिले. कशामधून 5/2 मधून किती मायनस केले 1 मायनस केले तर 3/2 राहिले म्हणजे 5/2 इंटू एक्स रेज टू 3/2 हे डेरिव्हेटिव्ह मिळालं. आता एक्स रेज टू 4 इंटू लॉग एक्स यांच्यामध्ये मल्टिपल रूल आपल्याला वापरायचा आहे. एक्स रेज टू 4 जशात तसे राहिले, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढलं प्लस लॉग एक्स जशात तसे राहिले, एक्स रेज टू 4चं डेरिव्हेटिव्ह आपण इथं मांडून घेतलं. आता पुढे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. 5/2 जशात तसा राहिला, एक्स रेज टू 3/2 प्लस एक्स रेज टू 4, लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/x आलं. त्यानंतर लॉग एक्स जशात तसे राहिले, एक्स रेज टू 4 समोर आला आणि 4मधून 1 मायनस केलं म्हणजे एक्सचा 3 इथं आन्सर आलं. म्हणजेच 5/2 इंटू एक्स रेज टू 3/2 हा एक्सने एक्स 4ला डिवाईड केला एक्सचा क्यूब आला. 4x क्यूब समोर घेतले, लॉग एक्स जशात तसे राहिले. तुम्हाला कॉमन काढायचं, आपण हे दोन्हीमधून एक्सचा क्यूब कॉमन काढू शकतो. 5/2 इंटू एक्स रेज टू 3/2 प्लस एक्सचं क्यूब कॉमन काढता 1 प्लस 4 इंटू लॉग एक्स हे आपल्याला आन्सर मिळून गेलं. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. लेट y इज इक्वल टू ई रेज टू एक्स इंटू सेक एक्स मायनस एक्सचा एक्स इज 5/3 इंटू लॉग एक्स. आता इथं दोन्ही फंक्शन्स सबट्रॅक्शनने जोडलेले आहेत आणि दोन्ही सांगितलं आपल्याला मल्टिप्लिकेशन रूल आहे. आता इथे तुम्हाला सोल्युशन काढताना कशा प्रकारे करायचं आहे पहा. सोल्युशन काढताना आपल्याला मल्टिपल आपल्याला डिफरन्शिएट करून घेतलं आपण dy अपॉन dx इंटू dx ई रेज टू एक्स इंटू सेक एक्स मायनस एक्स रेज टू 5/3 इंटू लॉग एक्स. दोन्हीचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह मांडलं, इथं सबट्रॅक्शन असल्यामुळं ई रेज टू एक्स इंटू सेक एक्सचं सेपरेट मांडलं आणि एक्स रेज टू 5/3 इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट मांडून घेतलं. त्याच्यानंतर ई रेज टू एक्स इंटू सेक एक्स यामध्ये मल्टिप्लिकेशन रूल आपण इथे यूज केलेला आहे. ई रेज टू एक्स जशात तसा ठेवला, सेकचं डेरिव्हेटिव्ह काढून घेतलं प्लस सेक जशात तसा ठेवला, ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह मांडून घेतलं मायनस एक्स रेज टू 5/3 आणि लॉग एक्स यांचं मल्टिपल, इथं मायनस असल्यामुळं ब्रॅकेट टाकून घेतलं आपण. एक्स रेज टू 5/3 जशात तसा ठेवला, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढून घेतलं प्लस लॉग एक्स जशात तसा ठेवला, एक्स रेज टू 5/3चं डेरिव्हेटिव्ह आपण काढून घेतलेलं आहे. मग ई रेज टू एक्स जशात तसे राहिले, सेक कुणाचं
सेकचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आलं, प्लस सेक जशा तसे राहिले, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आलं, मायनस डिस्ट्रीब्यूट करून घेतलं आपण ब्रॅकेटमध्ये. हा एक्स रेस टू प्लस होता तो एक्स रेस टू 5/3 मायनस झाला, इथं 1/x हे लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आलं, प्लस मायनस पुढे प्लस होतं त्याचं मायनस करून घेतलं, लॉग एक्स जशा तसे राहिले आणि एक्सचा 5/3चं डेरिव्हेटिव्ह आपण 5/3 समोर आले आणि 5/3 मधून 1 मायनस केलं तर एक्स रेस टू 2/3 राहिलं. मग त्याचं कॅल्क्युलेशन आपण जशा तसं मांडलं, ई रेस टू एक्स इंटू सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस 1, कारण इथं आपल्याला ई आणि सेक एक्स कॉमन काढला आहे, मायनस एक्सचा 2/3 कॉमन काढला तर 1 प्लस 5/3 इंटू लॉग एक्स, हे आन्सर आपल्याला पुढे मिळून गेला. थर्ड नंबरचं एक्झाम्पल, लेट वाय इज इक्वल टू एक्स रेस टू 4 इंटू एक्स इंटू रूट एक्स इंटू कॉस एक्स मायनस एक्सचा स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. 3 फंक्शन्स आपल्याला इथं दिलेले आहेत. त्याला डिफरन्शिएट करून घेतलं, एक्स रेस टू 4 इंटू एक्स इंटू रूट एक्स इंटू कॉस एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. 3 फंक्शनचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह मांडलं, एक्स रेस टू 4चं सेपरेट मांडलं, एक्सचा 3/2 आपण एक्स आणि एक्सला काय केलं, रूट एक्सला काय केलं 1/2 यांची ॲडिशन केली, 1 आणि 1/2ची ॲडिशन 3/2 म्हणजे एक्सचा 3/2 आला, हा रूट कॅन्सल झाला. कॉस एक्स माय याचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट मांडलं आणि एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय केलं, सेपरेट मांडून घेतलं. त्यानंतर पुढे हा एक्सचा 4चं डेरिव्हेटिव्ह आपण काढून घेतलं. इथे एकच ओनली 1 फंक्शन आहे म्हणून त्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह 4 समोर आला आणि 4 मधून 1 मायनस केला, 3 एक्सचा 3 आला. आता एक्सचा 3/2 आणि कॉस एक्स यांच्यामध्ये मल्टिपल आहे, मग यामुळे मल्टिपलचा रूल वापरावा लागेल. पहिला एक्स रेस टू 3/2 जसा तसा राहिला, कॉस डेरिव्हेटिव्ह मांडलं, कॉस जसा तसा ठेवला आणि एक्स रेस टू 3/2चं डेरिव्हेटिव्ह मांडलं. त्यानंतर हे मायनस साईन जसं तसं खाली ठेवलं, इथं मायनस असल्यामुळे आपण खाली ब्रॅकेट टाकून घेतला. एक्स स्क्वेअर जसा तसा ठेवला, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढलं, प्लस ई रेस टू एक्स जसा तसा ठेवला आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आपण काढून काढलं, डेरिव्हेटिव्हमध्ये मांडलं. आता काय करायचं आहे आपल्याला, डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचे आहेत. पहिला 4x³ जसा तसा ठेवला, एक्सचा 3/2 जसा तसा ठेवला, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आलं, प्लस कॉस एक्स जसा तसा राहिला, एक्सचा 3/2चा डेरिव्हेटिव्ह आपण काढला, 3/2 समोर आले आणि 3/2 मधून 1 मायनस केलं तर काय आलं, एक्स रेस टू 1/2 राहिले. हे मायनस साइन इकडे ब्रॅकेटमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतलं, मायनस इथं प्लस मायनस झालं, एक्स स्क्वेअर जशा तसे राहिले, ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आलं, मायनस प्लस मायनस झाले, ई रेस टू एक्स जशा तसे राहिले, एक्स स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह 2x इथं मिळून गेला. आता कॅल्क्युलेशन करून घ्यायचे आहेत, डेरिव्हेटिव्ह काढून झाले सगळे. 4x³ एक्सचा 3 मायनस प्लस मायनस साइन एक्स, एक्सचा 3/2 इंटू साइन एक्स प्लस 3/2 इंटू एक्स रेस टू 1/2ला रूट एक्स टाकलं, कॉस एक्स हे मायनस एक्स इंटू ई रेस टू एक्स, एक्स इंटू ई रेस टू एक्स. आपण ह्यातून काय केलं, आपण एक्स आणि ई रेस टू एक्स कॉमन काढत, एक्स प्लस 2 ब्रॅकेटमध्ये राहिले. 4 नंबरचं एक्झाम्पल, लेट वाय इज इक्वल टू एक्सचा क्यूब मायनस 2 इंटू टॅन एक्स मायनस एक्स इंटू कॉस एक्स प्लस 7 रेस टू एक्स इंटू एक्सचा 7. आता इथे तुम्हाला मल्टिपल रूल वापरून घ्यायचा आहे. इथे ॲडिशन सबट्रॅक्शन मिक्स आहे. मग काय केलं आपण, dy अपॉन dx डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ मायनस 2 इंटू टॅन एक्स मायनस एक्स इंटू कॉस एक्स प्लस 7 रेस टू एक्स इंटू एक्सचा 7. 3 फंक्शन्स मायनस आणि प्लसने जोडले, 3 फंक्शनचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह मांडून घ्यायचं. x³ मायनस 2 इंटू टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट मांडलं, मायनस एक्स इंटू कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट मांडलं, प्लस 7 रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू 7 याचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट मांडून घेतलं. पुढे कॅल्क्युलेशन, हा टॅन आणि x³ मायनस 2 यांच्यामध्ये मल्टिपल आहे. x³ मायनस 2 जसा तसा राहिला, टॅनचं डेरिव्हेटिव्ह मांडलं, प्लस टॅन जसा तसा ठेवला, x³ मायनस 2चं डेरिव्हेटिव्ह मांडलं, हे मायनस साईन. त्यानंतर आपण इथं ब्रॅकेट टाकून घेतला, एक्स जसा तसा ठेवला, कॉसचं डेरिव्हेटिव्ह काढलं, प्लस कॉस जसा तसा ठेवला, एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण मांडलं, प्लस पुढे प्लस असल्यामुळे ब्रॅकेट टाकायची गरज नाही. 7 रेस टू एक्स जशा तसे राहिले, एक्स रेस टू 7चं डेरिव्हेटिव्ह मांडलं, प्लस
एक्स क्यूब एक्स रेस टू 7 जशा तसे राहिले 7 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण मांडून घेतला. आता कॅल्क्युलेशन्स डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचे. एक्स क्यूब जशा तसं एक्स क्यूब मायनस 2 जशा तसा राहिला, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर आलं, प्लस टॅन जशा तसा राहिला, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर आलं आणि 2चं डेरिव्हेटिव्ह 0 आलं. हे मायनस साईन आपण डिस्ट्रीब्यूट करून घ्यायच्या आधीच जशा तसे ठेवले. एक्स जशा तसा राहिला, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स आलं, प्लस कॉस जशा तसा राहिला, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आलं, प्लस 7 रेस टू एक्स जशा तसे राहिले, 7 समोर आला आणि 7मधून 1 मायनस म्हणजे 7 एक्सचा 6 आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळाला, प्लस एक्स रेस टू 7 जशा तसे राहिले आणि 7 रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 7 रेस टू एक्स इंटू लॉग 7 आपल्याला मिळून गेलेला आहे. लॉग 7 मिळालं. काय येईल? एक्सचा क्यूब मायनस 2 इंटू सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 3x स्क्वेअर इंटू टॅन एक्स प्लस एक्स इंटू साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस 7 रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू 5 यांच्यामध्ये कॅल्क्युलेशन आणि इथं 7 राहिला प्लस एक्स इंटू लॉग 7 हे आन्सर आपल्या इथं मिळून गेलं. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येतात. तुम्ही प्रॅक्टिस करा. जे येत नाही ते मला बस कॉल करून विचारा.